नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज श्रावणातली घरच्या घरी कशी पूजा करतात मी तुम्हाला ती सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी अशी पांढरी पहिल्यांदा तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस ही पूजा करायची आहे. तर बघा, आता 7 वाजलेले आहेत. मी संध्याकाळची पूजा करते. तुम्हाला ज्या वेळेस सकाळ दुपार जेव्हा पण वेळ भेटेल श्रावणामध्ये तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता सोमवारच्या दिवशी. तर चला मी तुम्हाला सामग्री दाखवते पूजेसाठी काय लागतं. तर बघा, हे बघा, हो का, धोत्र्याचं फळ, फुलं, ही बेलपत्र सर्वात महत्वाचे आहेत, गोकर्णाची फुलं, आणि हे गणपतीच्या नावाने आपण स्वस्तिकचं फूल ठेवणार आहोत. हे थंड पाणी आणलेलं आहे मी फ्रीजमधलं. भस्म, दिवा, ही शिवशंकरांना जी मूठ वाहतात त्या माझ्याकडे ज्या प्रकारे आहेत, तांदूळ आहे, मसुरीची डाळ आहे, हे चंदन आहे, हे काळे तीळ आहेत आणि मूग आहेत. बघा, इथं मी पंचामृत केलेलं आहे, अगरबत्ती आणलेली आहे आणि स्टँड अगरबत्तीचं. सगळ्यात पहिल्यांदा तर मी एक जागा स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक पाट ठेवलेला आहे, त्याच्यावर पांढरं शुभ्र वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्याच्यावर पिंड ठेवलेली आहे. सर्वात पहिल्यांदा तर मला बसण्यासाठी आसन ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मला बसण्यासाठी आसन घेतलेलं आहे, रांगोळी घेतलेली आहे आपल्याला पूजा झाल्यानंतर काढण्यासाठी, आणि हे पिंडीला पुसण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे. तर आपले पूजेला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. मला ज्या पद्धतीने पूजा येते आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूजा कुठली पण असू दे, श्रद्धा महत्वाची पूजेमध्ये. सर्वात पहिल्यांदा आपल्याला आसन बसायला घेतलेलं आहे. मी पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले आहेत, सोमवारच्या दिवशी घालायची जमेल तर. आणि ही दिवा लावलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे आचमन आहे. तर ही सर्व सामग्री शुद्ध करून घेणार आहोत. तर आपल्याला मंत्र माहीत नसतील तर नुसतं शिव 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 म्हणून म्हटलं तरी चालेल. तर आता सगळ्यात अगोदर तर आपण गणपती बाप्पांचं नाव घेणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु शिवशंकरांना अभिषेक करून घेणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दाखव पिंडाशी, दाखव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नंतर आपण पंचामृताने आंघोळ घालणार आहोत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. परत आपण चांगल्या पाण्याने देवाला आंघोळ घालणार आहोत. पाणी टाकताना पहिल्यांदा बघा, इथं पाणी टाकायचं, नंतर इकडे पाणी टाकायचं आणि नंतर इकडे पाणी टाकायचं, नंतर
ह्याच्यावर टाकत राहायचं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय असं आपल्याला जप करत राहायचं आहे. आता मी पिंड स्वच्छ धुवून घेते. मी पिंडेला स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता आपण हिला भस्म लावणार आहोत. तर भस्म बघा कसं लावायचं आहे. ही 3 बोटं आहेत ना, मयूर दाखव व्यवस्थित. ही 3 बोटं आहेत ना, तर ही 3 बोटांनी असा भस्म घ्यायचा आहे आणि असं महादेवाला लावायचं आहे. पहिलं तर स्वतःला लावायचं आहे भस्म आणि मग महादेवाला लावायचं आहे. असं ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नंतर आपल्याला हे चंदन आहे. आता आपल्याला चंदन लावायचं आहे देवाला. असं चंदन लावून घ्यायचं आहे आणि बघा बेलपत्र महादेवाला कसे व्हायचे आहेत दाखवते. ही बेलपत्र असे व्हायचे आहेत महादेवाला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तुटले फुटलेले बेलपत्र व्हायचे नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाला धोत्र्याचं फुल आवडतं म्हणून धोत्र्याचं फुल व्हायचं. हे फळ व्हायचं. असं खाली ठेवलं तरी चालतंय. तुमच्याकडे छोटी पिंड असेल तर. आणि हे ह्याची फुलं इथं रुईच्या झाडाची फुलं आहेत ती. मी गणपती बाप्पांची पूजा खाली केलेली होती म्हणून तुम्ही गणपती बाप्पांची अगोदर पूजा करायची आणि नंतर महादेवांची पूजा करायची. हे शमी पत्र. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आता आपल्याला शिवमूठ व्हायची आहे. तर शिवमूठ कशी व्हायची ते तांदूळ घ्यायचे आहे. श्रावण महिन्यात शिवमूठ वाहतात. तर असं असं मूठ करायचे आहे. शिवमूठ व्हायची आहे. शिव शिव माझी मूठ ईश्वरास द्यावी, शिव शिव माझी मूठ ईश्वरास द्यावी, शिव शिव माझी मूठ ईश्वरास द्यावी असे 3 वेळा म्हणून आपल्याला शिवमूठ व्हायचे आहे. आणि आपल्याला आता प्रसाद ठेवायचा आहे. तर बघा पण प्रसादाला जागा करूया. इथं असा चौकोन काढायचा आहे पाण्याच्या साह्याने आणि प्रसाद ठेवायचा आहे. आणि नंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत राहायचं आहे. अगरबत्ती लावायची, रांगोळी काढायची आणि शिवशंकरांची आरती करायची. आरती तुम्हाला नाही एवढा वेळ तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तुम्ही 11 वेळा जरी म्हटला तरी चालेल. कसं असतं कुठली पण पूजा करताना मनात श्रद्धा ठेवा आणि मग ती पूजा करा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, कैलास राणा शिवचंद्र मोडी फडींद्रनाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. तर ही अगरबत्ती लावलेली आहे आपण अशा प्रकारे. आणि जे आपण अभिषेक केला त्या अभिषेकाचं पाणी आपण घरात पण म्हणजे सर्वजण पिऊ पण शकतात. आता आपल्याला रांगोळी काढायची आहे. तर आता आपण रांगोळी काढून घेऊ इथं स्वस्तिकची.
तर आपण रांगोळी काढलेली आहे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. अगोदर हळद व्हायची, नंतर कुंकू वा मयूर. मयूर बघा, हळदी कुंकू व्हायचं. आणि बघा आपण अशा प्रकारे पूजा केलेली आहे. महादेवांना ज्या गोष्टी आवडतात त्या आपण त्यांना वाहिलेल्या आहेत. आणि आपल्याला आरती करायची आहे. ज्यांना आरती जमत वेळ भेटत नाही त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 11 वेळा म्हणायचं आहे. तर आणि शेवट म्हणायचे आहे की माझी भोळी बापडी भक्ती गोड मानून घे महादेवा, माझी भोळी बापडी भक्ती गोड मानून घे आणि माझी सेवा तुझ्या चरणी रुजू होऊ दे, असं आपण महादेवांना म्हणायचं आहे. महादेव हा भोळा शंकर आहे. ते सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. त्यांना तुम्ही श्रद्धेने एक बेलपत्र आणि जल अर्पण केलं तरीही ते तुम्हाला प्रसन्न होणार आहेत. पण अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर महादेव तुम्हाला अजूनच प्रसन्न होणार आहेत. तर बघा, तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.